नमस्कार. संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टुडंट्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीतील आमोद या पाठ्यपुस्तकातील त्रयोदशः पाठ, 13वी कविता, 13वं पद्य, चित्रकाव्यम ते पाहूया. त्याचा भाषाभ्यास पाहूया. चित्रकाव्य म्हणजेच मनोरंजक काव्य किंवा ब्युटिफुल किंवा सुंदर असं काव्य. चला पाहूया मग भाषाभ्यास. श्लोक 1. पूर्ण वाक्याने उत्तरत. कृष्णः कं जघान. कृष्णाने कोणाला मारले. कृष्णः कंसं जघान म्हणजे कृष्णाने कंसाला मारले. दुसरा प्रश्न आहे, दार पोषणे के रताः. दार पोषणे म्हणजे आपल्या बायका मुलांचे पोषण करण्यात कोण गळलेले असते. तर त्याचा उत्तर आहे दार पोषणे के. दार पोषणे रता म्हणजेच जे शेताची मशागत करण्यात गर्क असतात, लीन असतात, म्हणजे शेतकरी बायको मुलांचे पोषण करण्यात मग्न असतात, गळलेले असतात. किंवा दुसऱ्या पद्धतीने लिहू शकता, ये केदार पोषणे रताः ते दार पोषणे रताः. जे शेतीची मशागत करण्यात लीन असतात ते सुद्धा बायको मुलांचे पोषण करण्यात लीन गळलेले असतात. तिसरा प्रश्न, कम शीतम न बाधते. कोणाला थंडी वाजत नाही. तर कंबलवंतम शीतम न बाधते. जे कंबल ओढलेले असतात त्यांना थंडी वाजत नाही. दुसरा प्रश्न, समानार्थकम शब्दम लिखत म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. कृष्णः. कृष्णः गोपालः किंवा केशवः माधवः. गंगा. गंगा भागीरथी हेमवती. रतः. रतः म्हणजे लीन मग्न तल्लीन. बलवान सबलः मांसलः. तिसरा प्रश्न, गंगा इति पदस्य विशेषणम अन्विष्यत लिखत च. गंगा या शब्दाचा या नावाचा विशेषण शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. तर शीतल वाहिनी किंवा काशीतल वाहिनी. शीतल वाहिनी गंगा. गंगा हे विशेष्य आहे, त्याचा विशेषण काय आहे तर शीतल वाहिनी किंवा काशीतल वाहिनी गंगा. चौथा प्रश्न, कम संजघान इति श्लोकम माध्यम भाषेत स्पष्टीकुरुत. कम संजघान या श्लोकाचे माध्यम भाषेमध्ये स्पष्टीकरण द्यायचे आहे. उत्तर पाहूया. हा प्रश्न आमोद या पाठ्यपुस्तकातील असून चित्रकाव्यम या पद्यातून घेतला गेलेला आहे. हा श्लोक अंतरालापाचे म्हणजेच श्लोकातच प्रश्नांची उत्तरे लपलेली असतात त्याचे उदाहरण आहे. यात प्रथम दर्शनी म्हणजे पहिल्यांदा पाहता 4 प्रश्न विचारलेले दिसतात. त्या प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरे लपलेली आहेत असे थोड्या वेळाने लक्षात येते. उदाहरण, कम संजघान कृष्णः. कृष्णाने कोणाला मारले. कृष्णाने कोणाला ठार मारले. तर याचे उत्तर प्रश्नातील पहिल्या शब्दाला दुसऱ्या शब्दाने पहिले अक्षर जोडले की मिळते. जसं की कंस, कंसाला मारले. तसेच काशीतल वाहिनी हे 2 शब्द जोडले की काशीमधून वाहणारी गंगा हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळते. केदार पोषण रता. बायकोचे पोषण करण्यात गळलेले कोण असते. याचे उत्तर ही केदार पोषण रता. शेताची मशागत करण्यात गुंतलेले म्हणजे शेतकरी. हे पहिले 2 शब्द जोडल्यावर मिळत. आता तिसरा प्रश्न आहे, कोणत्या बलवानाला थंडीचा त्रास होत नाही, थंडी वाजत नाही. या शेवटच्या प्रश्नाचे उत्तरही तसेच मिळते. कंबलवंतम ज्याच्याजवळ कांबळे आहे, ज्याच्याजवळ कंबल आहे किंवा ज्याने घोंगडी पांघरली आहे त्याला थंडीचा त्रास होत नाही, थंडी बाधत नाही. अशा प्रकारे कम संजघान या श्लोकाचे मध्यम भाषेमध्ये स्पष्टीकरण आहे. This श्लोक is an example of अंतरालाप. There are 4 questions. The answer to each of them is hidden in the question itself. This is the beauty of Shabdalankar. The answer to the question is obtained by combining or dropping a particular letter in the questions. First, Kam Sanjaghan Krishna. Whom did Krishna kill? The answer Kamsam is obtained by combining Kam and Sam. Kamsam Jaghan Krishna. Second, Kashital Vahini Ganga. Which Ganga flows coldly?
Kashital Vahini, Ganga that flows at the base of Kashi. Third, Kedara Poshana Rataha. Darah means wife. Who takes care of the wife means family. The answer is Kedara Poshana Rataha, meaning those who are engrossed in taking care of the fields, meaning farmers. 4. Kam balvantam na badhate shitam. Which strong person is not affected by cold? The answer is Kambalvantam, the one having a blanket is not affected by cold. श्लोकः 2. पूर्णवाक्येन उत्तरत. पूर्णवाक्यात उत्तर द्यायचे आहे. गगने के संती. पहिला प्रश्न आहे गगने के संती म्हणजे आकाशात कोण असतात. तर गगने बहवः अंभोदाः मेघाः संती. आकाशामध्ये खूप सारे वादळ असतात, मेघ असतात. दुसरा प्रश्न, कवी ही कम मित्र इथे संबोधयती. कवी कोणाला मित्र असे संबोधन करतात, संबोधन देतात. तर कवी ही चातकम मित्र इथे संबोधयती. कवी चातक पक्षीला मित्र असे संबोधन करतात, मित्र असे म्हणतात. तिसरा प्रश्न, जलदाह काम आर्द्रयंती. जलदाह म्हणजे मेघ आहे, ढग आहेत, ते कोणाला भिजवून टाकतात. तर जलदाह वसुधाम आर्द्रयंती. मेघ किंवा ढग आहेत ते पूर्ण पृथ्वीला भिजवून टाकतात. दुसरा प्रश्न, मेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. विशेषणम विशेष्यम. एक विशेष्यम आहे अंबोधाह. अंबोधाह म्हणजेच मेघ किंवा ढग किंवा ढगासाठी विशेषण आहे बहवह म्हणजे खूप सारे, खूप सारे ढग. आता वच आहे. वच म्हणजे वचन, बोलणे. दिनम म्हणजे दुखी, दुखी वचन, नाही बोलणे. तिसरा प्रश्न, सूचनानुसारम कृती कुरुतः. पहिला, अंभोदाह वसुधाम आर्द्रयंती. म्हणजे अंभोधा म्हणजे ढग आहेत, पृथ्वीला भिजवतात. कर्तृप्रथम एकवचने परिवर्तन. कर्तृप्रद म्हणजे जो कर्ता आहे, जसं की अंभोदाह आहे, तो आपल्याला एकवचनामध्ये परिवर्तन करायचं आहे. तर अंभोदाह म्हणजे खूप सारे ढग, अंभोदह म्हणजे एकवचन, एक ढग. तर अंभोदह वसुधाम आर्द्रयती. आता यंती आहे हे बहुवचनसाठी असतं आणि यती ती तह अंती हे वर्तमान काळ आहे, म्हणून आर्द्रयती. दुसरा प्रश्न आहे, त्वम दीनम वचः मा ब्रूहि. तू दुःखी वाणी बोलू नकोस. त्वम स्थाने भवान योजयत. त्वमच्या जागी आपल्याला भवान करायचं आहे, लोट लकार करायचं आहे. भवान दीनम वचः मा ब्रवीतु. चौथा प्रश्न, रे रे चातक इति श्लोकम माध्यम भाषा स्पष्टीकृत. या श्लोकाचं माध्यम भाषेमध्ये स्पष्टीकरण द्यायचं आहे. उत्तर आहे रे रे चातक हा श्लोक म्हणजे अन्योक्ती आहे. अन्योक्ती, अन्य उक्ती म्हणजे दुसऱ्यांना उद्देशून बोलणे. वरवर पाहता कवी चातकाला उद्देशून बोलत आहे, पण त्याचे सांगणे स्वाभिमानी माणसाला उद्देशून आहे. चातक पक्षी फक्त ढगातले पावसाचे पाणी पितो. आकाशात पुष्कळ ढग दिसतात, पण ते सर्वच पाणी देणारे नसतात. काही ढग फक्त उगीच गडगडाट करतात. या उलट काही बरसतात आणि पृथ्वीला भिजवून टाकतात. चातकाने हा फरक ओळखावा. प्रत्येक ढगासमोर दिनवाणेपणे दुःखी याचना करू नये असे कवी सांगतो. जो आपल्याला मदत करण्यास समर्थ आहे, एवढेच नव्हे तर उदार आहे, मदत करण्याची इच्छा असणारा आहे, त्याच्याकडेच मदत मागावी. हे कवीचे सांगणे कोणाच्याही सहज लक्षात येईल. म्हणजेच जर आपण कोणत्याही संकटात असू, पण जो व्यक्ती असं वाटेल की आपल्याला मदत करणारा आहे, त्याच्याकडेच आपण दुःखी वचने बोलायला पाहिजे. प्रत्येकाकडे बोलून काहीच फरक पडत नाही. कारण काही व्यक्ती असे असतात, आपण कितीही दुःख त्यांच्याकडे सांगू तरीही ते मदत करणार नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की हा बाबा हा व्यक्ती आपल्याला मदत करेल, तरच त्याच्याकडे मदत मागावी. प्रत्येकाकडे दिनवाणे शब्द बोलू नये असे कवी सांगतो. दिस श्लोक इज एन एक्झाम्पल ऑफ अन्योक्ती, अ सेइंग दॅट इज सेड टू वन बट इज टार्गेटेड or intended for somebody else. It is also referred to as a taunt.
Jataka is a bird that only drinks fresh rainwater directly from the cloud. It awaits the rain clouds throughout the year. It resorts to the cloud only. The poet wants it, saying, all clouds you see, you're not rain bearing. Some only thunder uselessly, so don't beg for water in front of every cloud you see. Here, the poet is actually intending to say this to the poor person. The poet says that every rich person is not charitable, so don't ask each rich person for help. There are only a few who are generous. तिसरा श्लोक पूर्ण वाक्याने उत्तरतं. पहिला प्रश्न, कवीही कम नमते. कवी कोणाला नमस्कार करतात? कवीही वैद्यराजम नमते. कवी वैद्यराज म्हणजे डॉक्टरला नमस्कार करतात. दुसरा प्रश्न, कौ प्राणान हरतः. द्विवचन आहे. कोण दोघे प्राणांना हरण करतात, घेऊन जातात? तर त्याचा उत्तर आहे वैद्य यमो. वैद्य म्हणजे डॉक्टर आणि यमराज हे प्राणांना हरण करतात, घेऊन जातात. तिसरा प्रश्न, वैद्य किम किम हरती. वैद्य काय काय घेऊन जातो? तर वैद्य प्राणान धनानी च हरती. वैद्य आहे, डॉक्टर आहे, तो प्राण आणि पैसे दोन्ही घेऊन जातो. श्लोकात संबोधनांत पदद्वयम अन्विष्य लिखत. संबोधन म्हणजे आपली विभक्ती आहे. द्वितीया तृतीया शेवटची संबोधन ती कोणती आहे ते पाहूया. तर वैद्यराज आहे आणि यमराज सहोदर आहे. समानार्थक शब्दम लिखत. तिसरा प्रश्न, यमः अंतकः शमनः, वैद्यः चिकित्सकः भिषक, सहोदरः भ्राता बंधुः, धनम द्रव्यम वित्तम. सूचनानुसारम कृती कुरुत. पहिला आहे वैद्यराजाय नमः. वैद्यराज शब्दाचे योग्यम रूपम लिखत. जसे की आपण म्हणतो गणेशाय नमः, त्याप्रमाणे वैद्यराजाय नमः. दुसरा, वैद्य प्राणान हरती. वाक्यम लंग लकारे. लंग लकारे म्हणजे भूतकाळ परिवर्तय. भूतकाळात करायचं आहे हरतीला अहरत. बस फक्त आपल्याला क्रियापद चेंज करायची आहे. वैद्य प्राणान अहरत. प्रश्न 5वा, वैद्यराज नमस्तुभ्यम असे श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यम भाषया लिखत. पाहूया उत्तर. डॉक्टर किंवा वैद्य याची मिश्किलपणे टर उडवणारा हा श्लोक म्हणजे विनोदाचा नमुना आहे. कवी वैद्याला यमराजाचा सहोदर म्हणजे सक्का भाऊ म्हणून हाक मारतो आणि नमस्कार करतो. पहिली ओळ वाचून आपल्या मनात यमराज सहोदर या संबोधनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्याचा उलगडा दुसऱ्या ओळीत केलेला आहे. यम फक्त माणसाचे प्राण घेतो. वैद्य आधी रोग्याकडून फी वसूल करतो आणि नंतर त्याचे प्राण घेतो. म्हणजेच यमराज फक्त प्राणच घेऊन जातो, पण डॉक्टर आहे, वैद्य आहे, तो प्राण आणि पैसे दोन्ही घेऊन जातो. प्राणहरण करण्याचे काम हे दोन्ही भावांचे सारखे, पण पैसे घेण्याने वैद्य यमापेक्षा जरा सरसच म्हणजे जास्तच ठरतो. अ डॉक्टर किल्स द पेशंट अँड चार्जेस हिम फॉर इट ह्या प्रसिद्ध उक्तीसारखा हा श्लोक आहे. The poet here wishes to indicate to the doctors who are seen exploiting the patients and are rather inexperienced that they are like Yama's brother, Yama the god of death. By this comparison, the poet also creates subtle humor. जालरेखाचित्रम पूरयत. हरती. यम आणि वैद्यराज काय हरण करतात, काय घेतात ते इथे दाखवलं आहे. तर यमराज फक्त प्राण घेऊन जातो आणि वैद्यराज आहे प्राण आणि धन दोन्ही घेऊन जातो. चौथा श्लोक पूर्ण वाक्याने उत्तरत. पहिला, जनकस्य सुता मृत्वा कह ययो. जनकच्या मुलीला पळवून कोण घेऊन येतो? तर प्रश्नाचं उत्तर आहे जनकस्य सुता मृत्वा रावणः ययो. दुसरा प्रश्न, अत्र कर्तुपदम किम. इथे कर्ता काय आहे? तर अत्र कर्तुपदम राक्षसेभ्यः अस्ति. दुसरा प्रश्न,
समानार्थकम पदम लिखत. सुता, सुता म्हणजे मुलगी. कन्या, दुहिता. पुरी, पुरी म्हणजे नगरी, पुरम. ययो, ययो म्हणजे गेला. जगाम, गतः. पंडितः, विद्वान, मनीषी. सूचनानुसारम कृतीः कुरुत. पहिला आहे राक्षसेभ्यः जनकस्य सुतां हृत्वा पुरीं ययो. लंग लकारे परिवर्तन म्हणजे भूतकाळ करायचं आहे आपल्याला, तर राक्षसेभ्य जनकस्य सुतां हृत्वा ययोचं होईल अयात. भूतकाळ पुरीम अयात. दुसरा यो जानाति स पंडितः बहुवचने परिवर्तन. बहुवचन करायचं आहे यो जानाति स पंडितः. हे एक वचन आहे, तर ये जानन्ति ते पंडिताः. प्रथमांतम द्वितीयांतम च पदम चित्वा लिखत म्हणजे प्रथमा विभक्ती आणि द्वितीया विभक्ती. पाहूया प्रथमांतम पदम. पंडितः यः सः म्हणजे देवः देवो देवाः त्याप्रमाणे तर पंडितः यः सः. द्वितीयांतम पदम म्हणजे देवम सुताम पुरीम. श्लोक 5 पूर्ण वाक्याने उत्तरत. कः धनम याचते कोण पैसे मागतो, तर लोकयान वाहकः धनम याचते. निर्धन याचक किंवा गरीब याचक धनम याचते. दुसरा प्रश्न अयम न भक्तो इति प्रहेलिकायाः उत्तरम किम. तर याचा उत्तर आहे लोकवाहन वाहकः किंवा लोकयान वाहकः. संधी विग्रहम कुरुत. याचते अयम याचको वा तर याचकः वा. जालरेखाचित्रं पूरयत. लोकयान वाहकः न पूजकः पुजारी नाही, न भक्तः भक्त नाही, न निर्धनः गरीब नाही, न याचकः भिकारी नाही. श्लोक 6 पूर्ण वाक्याने उत्तरतः. कः शब्दम करोती कोण आवाज करतो, तर त्याचा उत्तर आहे हेमघटः शब्दम करोती सोन्याचा घडा आवाज करतो. युवत्याः हस्तात् च्युतः हेमघटः सोपानमार्गेण शब्दम करोती. युवतीच्या हातातून निसटलेला सोन्याचा घडा जिन्यावरून आवाज करतो. दुसरा प्रश्न कस्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः कोणाच्या हातातून सोन्याचा घडा पडला. तर पाहूया प्रश्नाचे उत्तर. युवत्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः युवतीच्या हातातून सोन्याचा घडा पडला. किंवा जलमाहरंत्याः युवत्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः पाणी आणणाऱ्या युवतीच्या हातातून सुवर्णघटः सोन्याचा घडा पडला. समानार्थक शब्दम लिखत. हेम हेम म्हणजे सोने. सुवर्णम हाटकम. जलम पाणी. तोयम नीरम. शब्द शब्द म्हणजे आवाज. नादः ध्वनी. तिसरा प्रश्न रामाभिषेके अस्य श्लोकस्य स्पष्टीकरणं माध्यम भाषया लिखत. उत्तर आहे रामाभिषेके हा श्लोक म्हणजे समस्यापूर्तीचा नमुना आहे. शेवटची ओळ ठठमठम ही समस्या म्हणून दिलेली, ती श्लोकात बसवून अर्थपूर्ण बनवणे अवघड, पण कवींनी पहिल्या 3 ओळी रचून हे साध्य करून दाखवले आहे. म्हणजेच ठठम ठम ठम ही समस्या होती, त्याच्या पुढे 3 ओळी लिहिल्या, त्या समस्यापूर्तीचा नमुना आहे. माझा राज्याभिषेक होणार त्यावेळी एका तरुणीच्या हातातून सोन्याचा हंडा निसटला आणि जिन्याच्या पायऱ्यांवरून तो ठठमठम आवाज करीत खाली पडला. कवींच्या चातुर्याने एरवी निरर्थक वाटणाऱ्या ओळीला छान अर्थ मिळाला. म्हणजेच ठठमठम ही एक समस्या होती, त्या समस्येच्या पूर्तीसाठी कवींनी त्या समस्येच्या पुढे 3 ओळी लिहिल्या. This slok is an example of samasya purti, where the last phrase thum thum thatham thum thathatham thatham thah is given on its own. It is meaningless, but to make it meaningful, the poet creates the slok, where a young lady is busy fetching water in a golden pot for Rama's coronation, and as the pot accidentally slips from her hand as she is stepping down the staircase, it makes the clattering sound.
The sound when a metal vessel falls is ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठह. श्लोक 7. पूर्णवाक्येन उत्तरत. श्लोके कयोः संभाषणं वर्तते. श्लोकामध्ये कोणाकोणाचे संवाद आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे श्लोके लक्ष्मी पार्वत्योः संभाषणं वर्तते. श्लोकामध्ये लक्ष्मी आणि पार्वती या दोघींचे संभाषण किंवा संवाद आहे. श्लोके निर्दिष्टानि संबोधन पदानी लिखत. तर विभक्ती प्रथमा द्वितीय तृतीय त्याप्रमाणे संबोधन. तर कोणते कोणते संबोधन आहे? मुग्धे, सखी, आर्ये, कमले च इति. तिसरा प्रश्न, विष्णू भिक्षुक रूपेण कुत्र गच्छति. विष्णू याचक रूपात कुठे गेले होते? भिक्षुक रूपात कुठे गेले होते? तर उत्तर आहे विष्णू भिक्षुक रूपेण वामनावतारे बलेहे मखम गच्छति. म्हणजेच विष्णू याचक रूपात भिक्षुक रूपात वामन अवतार धारण केले असता बलीच्या यज्ञात गेले होते. चौथा प्रश्न, विष्णू कुत्र शेते. विष्णू कोठे पहुडतात, कोठे झोपतात. विष्णू पन्नगस्य उपरी शेते. विष्णू सापांच्या वरती किंवा शेषनागाच्या वर झोपतात, पहुडतात. समानार्थकम पदम लिखत. पहिला आहे भिक्षु, याचकः, मखः, यज्ञः, यागः, पशुपती म्हणजे शंकर, शिवः पन्नगभूषणम, कमला लक्ष्मी, समुद्रसुता समुद्रकन्या, गिरिजा म्हणजे पार्वती, अपर्णा. तिसरा प्रश्न, श्लोके कानी क्रियापदानी. कोणते कोणते क्रियापद आहेत? तर अस्ति अस्ति म्हणजे असणे, शेते म्हणजे झोपणे, मुंच म्हणजे सोडणे आणि पातू म्हणजे रक्षा करणे. बोल. Thank you for watching.